समर्थ विचार माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकेरा. हे पुस्तक वाचलेले आहे. पुस्तकाचे नाव आहे छान छान गोष्टी. या पुस्तकाच्या लेखकाचे नाव आहे सुधा खारटे. मी या पुस्तकात एक गोष्ट वाचलेली आहे. या गोष्टीचे नाव आहे हत्या प्राण्यांची हत्या. त्या पूर्वीच्या काळी नॅक्सन नावाचा एक राजा राहत होता. त्याला एके दिवशी एक प्रश्न पडला. ते एके दिवशी त्याच्या राजपुत्राला एक प्रश्न विचारतो, आपले स्वतःचे मांस तो देऊ शकतो का? लागेल तेवढी त्याला लागेल तेवढी धन दिल्या जाईल. तो म्हणतो, त्याचं उत्तर येते नाही. तेवढ्यात त्याचा राजपुत्र म्हणतो, मी हे उत्तर सापडून आणतो. तो राजाला 2-3 दिवसाची मोहलत मागतो आणि स्वराज्याच्या बाहेर जातो. तो 2-3 दिवस फेऱ्या 2-3 दिवस हिंडतो, पण त्याला काय ते मिळत नाही. पण ते एके दिवशी एका मंत्र्याकडे जातो आणि म्हणतो, मला एक दागी मांसाचे तुकडे द्या. राजमंत्री म्हणतो, राजपुत्र म्हणतो, राजे बिमार आहे. त्याला वैद्य म्हणतात की एक दागी मांस खायचे आहे. ते हुशार मंत्र्याचे मांस आणा. मंत्री म्हणतो, नाही. तो दुसऱ्या दिवशी दुसऱ्या मंत्र्याकडे जातो आणि मला महाराजाची तब्येत बिघडलेली आहे. त्याला वैद्य म्हणतो, एक दागी मांस द्या. हुशार मंत्र्याचे मांस द्या. राजपुत्र म्हणतो, त्या बदले लागेल तेवढे मी तुम्हाला धन देईल. मंत्री म्हणतो, नाही. दुसऱ्या दिवशी राजपुत्र घरी येतो आणि राजाला पूर्ण कहाणी सांगतो. राजा दुसऱ्या दिवशी सभा भरवते आणि सगळ्या मंत्र्याला प्रश्न विचारतो. सगळ्या मंत्र्याची मान खाली राहते. तेवढ्यात राजपुत्र म्हणतो, सर्वाला आपल्या अंगाची स्वेच्छा असते. त्यामुळे कोणी आपले मांस देणार नाही. प्राण्याची हत्या बंद करा. त्याच मध्ये मी दुसरी एक कहाणी ऐकलेली आहे. त्याचे नाव आहे दोघांची भांडणं तिसऱ्याचा लाभ. एका जंगलात एक लांडगा आणि सिंह राहत होता. ते दोघं एकत्र राहत होते. जंगलाचा राजा म्हातारा झाला होता. एके दिवशी त्याला खूप भूक लागते आणि रात्रीचा वेळ असतो. थोडा अंधार पडत असतो. तेवढ्यात समोरून एक हिरण येत असते. तेवढ्यात लांडगा म्हणतो, राजे तुम्ही थांबा, मी ते शिकार करतो. लांडगा जातो आणि तो शिकार करतो. सिंह खायला जातो. तेवढ्यात लांडगा म्हणतो, मी हे शिकार केलेले आहे, मीच खाणार. हिरण लहान असल्यामुळे ते दोघांची भूक मिटवू शकत नव्हते. त्यापैकी दोघांत एकाचीच भूक भागवल्या जात होती. त्या गोष्टीवरून दोघांचे भांडणे होतात. दोघं एकमेकांवर हावी होतात. कोणीही समजूतदारपणा घेणं नव्हतं. त्या दोघांचे एकमेकांवर घाव व्हायला लागले.
एकूण एकाला मार मार करू लागले.